दरम्यान नेतेपदावर आदित्य ठाकरेंना बढती मिळालेली आहे। याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। युवा सेनेचे अध्यक्ष याच्याबरोबर आता आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे नेते म्हणूनही जबाबदारी नव्याने आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः आदित्य ठाकरे आहेत। आदित्यजी, सर्वप्रथम अभिनंदन। आणि एक नवीन जबाबदारी, एक युवा सेनेचं अध्यक्षपद 7 वर्ष तुम्ही घेतलेलं आहे। 7 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत, पण शिवसेनेचे नेते म्हणून आता नवीन जबाबदारी येते। या नवीन जबाबदारीकडे कसं बघता? मला वाटतं आज माझी आणि अजून 4 जणांची निवड झाली आणि खरं तर हे खूप मोठं मान आहे, कारण आपण बघत असाल की शिवसेनेत नेतेपद हे सर्वोच्च मान मिळू शकतं। आणि आतापर्यंत नेत्यांच्या बैठकीत वगैरे आम्ही बसायचो नाही, पण मला वाटतं फरक तेवढाच होईल की त्याच्यात बसून जे काही पक्षात आपण चर्चेला आणू शकतो ते एक आहे, पण काम जसं आहे तसंच चालू राहणार, कदाचित अजून जोरात पण होईल। पण शिवसेनेत शिवसैनिक म्हणून राहणं मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे। 2019ची निवडणूक खरं तर जवळ आली आणि त्याच्या याच पार्श्वभूमीवर तुमची झालेली निवड, एकूणच नवीन आव्हानं तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता? मला वाटतं निवडणूक येत जात असतात, सरकार बनतात, सरकार पडतात, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पक्षाला पुढे न्यायचं आणि कुठच्याही नेत्याकडून चांगलं काम व्हावं ही ओळख खूप महत्वाची असते आणि त्याच्यासाठीच मी सगळ्यांना आज आशीर्वाद मागतोय। आव्हान सध्या कुठलं वाटतंय? कारण तरुण पिढी जी आहे ती तुमच्या सोबत आहे, तुमच्यासोबत काम केलेली आहे, अनेक त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला माहित आहेत, निवडणुकांमध्ये देखील तुम्ही प्रामुख्यानं दिसून आला होतात। आव्हानं सध्या शिवसेनेपुढे कुठली आहेत? मला वाटतं हे विषय तर सगळे जग जाहीर आहेत आणि आव्हानं बदलू शकत नाहीत किंवा परिस्थिती बदलू शकत नाही, पण मी जसं सांगितलं चांगलं काम करणं हे खूप महत्वाचं आहे। एकला चलो रेचा नारा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिलेला आहे। यानंतर 2019ची निवडणूक आहे, याच्यामध्ये एक नेता म्हणून तुम्ही प्रेझेंट होणार आहात, कुठल्या गोष्टीकडे प्रामुख्यानं लक्ष द्याल? ते लवकरच आपण बघाल, कारण आज जे काही एक रेझोल्युशन्स होते ते जग जाहीर आहेतच आणि तिथे जी सभा होती त्यांनी जे मान्य केलेले रेझोल्युशन आहेत ते पाळावे लागणार आणि पुढे जायला लागणार, तर त्या सगळ्या गोष्टी असतील त्या पुढे येतच राहतील। पण आज मी सगळ्या लोकांकडून, नागरिकांकडून असतील, सगळ्या पक्षांकडून एवढेच आशीर्वाद मागीन की माझ्या हाते चांगलं काम हवं। एक नवीन जबाबदारी आहे, कुठेतरी एक थोडंसं टेन्शन वाटतंय, कारण की एक युवा सेनेचं अध्यक्षपद तर निभावत आहातच, परत नेतेपद आहे ज्याच्यामध्ये सगळ्या वयोगटाचे खरं तर नेते आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही सर्वात कमी वयाचे आहात। मला वाटतं टेन्शन न घेणं हे खूप महत्वाचं आहे, कमीत कमी विचार करावा आणि काम करत राहिलं पाहिजे, तेवढंच मी नेहमी बघितलंय। कारण जर टेन्शन घ्यायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचं येऊ शकतं, पण ते न घेणं आणि काम करणं हे खूप महत्वाचं आहे। पक्षप्रमुखांशी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या याच्यापुढे पक्ष पातळीवर जे आहे ते डिस्कस होतील, काय गोष्टी होतील? त्या आधीपासून होत आलेल्या आहेत तशा, आणि मग आजोबांबरोबर असेल, वडिलांबरोबर असेल, पक्षप्रमुख म्हणून एक भूमिका आणि मग आजोबा किंवा वडील म्हणून एक भूमिका, ते नेहमीच झालेलं आहे आणि त्याला काही प्रॉब्लेम, तसं आहे तसं चालू राहणार। उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आपल्या भाषणामध्ये, ही 6वी पिढी आहे। खरं तर ठाकरे कुटुंबियांनी आतापर्यंत अनेक अशी कामं केलेली आहेत ज्याच्यामुळे कोणाला त्रासही झालेला नाहीये, तर तुमच्याकडून तुम्ही कशा पद्धतीचं काम करणार आहात एक नेते म्हणून? मला वाटतं हे आता पुढे बघायला पाहिजे, नाही अजून आता तर सुरू झालंय कार्यकाळ। पण कुठले अजेंडा असा कुठला मनात ठेवलाय की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, किंवा डिजिटल करणं किंवा आणखीन कुठल्या? लवकरच बघाल। धन्यवाद। तर एकूणच बघितलं तर आदित्य ठाकरे यांची निवड जी आहे ती शिवसेना नेता म्हणून झालेली आहे, मात्र अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी अद्यापही गुलदस्त्यामध्ये ठेवलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांना बदलायच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत, मात्र आगामी काळच खरं तर त्याला महत्वाचा ठरेल। आगामी काळातच काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अरविंद वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।